आणि आता बातमी आहे रत्नागिरीमधून। सध्या मंत्री उदय सामंत यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत। उदय सामंत यांनी महिला बचत गटाच्या सीआरपींना मोबाईल वाटप केलं। या कार्यक्रमात मोबाईलच्या बदल्यात मतांचं बक्षीस मागितल्यामुळे उदय सामंत यांच्यावर टीकेची झोड उठते। सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिलेत, आता पुढच्या महिन्यात आशीर्वाद म्हणून तुम्ही आम्हाला बक्षीस द्या अशी मागणी सामंतांनी केली। यावरून हा कार्यक्रम सरकारी होता की राजकीय पक्षाच्या प्रचाराचा होता असा सवालही उपस्थित होतोय। 2400 आमच्या सीआरपी महिला भगिनीला हा मोबाईल बक्षीस म्हणून देणार। मी मोफत असा शब्दप्रयोग कधी केला नाही, सहकार्य म्हणून कधी केला नाही। तुम्ही जे काम करताय त्याचं बक्षीस म्हणून 2400 महिलांना मोबाईल देणारा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा आहे। असं वाटलं की तिथे ते कार्यक्रम आमच्या शासकीय नसून ते एक राजकारणाचं, एक पक्षाचा कार्यक्रम आहे असं वाटायला लागलं। कारण तिथे पक्षाचे सर्व पदाधिकारी आले होते आणि सामंत साहेबाला ते देतात, पालकमंत्री आहेत, ठीक आहे, चांगलं आहे की महिलांना काहीतरी तुम्ही देताय, महिलांना सोपं होत आहे काम करायला, पण तो शासकीय म्हणून ठीक आहे, पण तिथे तुम्ही राजकीय विषय काढले नाही पाहिजे होते। तिथे सगळं राजकारणाचे विषय आले। सरळ सरळ तिथे तुम्ही निवडून आणा आमदारांना किंवा काही असं, तुमच्या काही पदाधिकारी महिला कोणतरी आल्या होत्या तिथे, मीनाताई म्हणून, त्यांनी सरळ सांगितलं की निवडून आणा। मग तो राजकीय कार्यक्रम होता की आमच्या बचत गटांचं होतं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।